नमस्कार मित्रांनो, मी मराठी ट्रेडर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक राहणार आहे हाऊ टू ट्रेड इन 2026 मार्केट. कसं आपण 2026 मध्ये ट्रेड करायला पाहिजे आणि काय काय गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बघूया. काय काय गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे, काय काय गोष्टी आपल्याला फॉलो नाही करायचं आहे. सिम्पली पहिली गोष्ट तर काय डिफरन्स राहील 2025 पासून 2026 मध्ये. बघा, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचं काही राहणार का? हां, नवीन वर्षाचा एक बजेट सेट होतो. नवीन वर्षाचा फेबमध्ये एक बजेट सेट होतो, जो की आता हा व्हिडिओ येऊस तर बहुतेक होऊन जाणार बजेट सेटमध्ये सगळ्या गोष्टी, थोड्या बहुत गोष्टी जे राहतात ते महाग होतात. स्टॉक्स थोडेसे महाग होतात, जसे की डिफेन्स वगैरे जे पण गव्हर्नमेंटचे स्टॉक्स झाले ना ते महाग होतात. बँक्स झाल्या, बँकवरती जास्त फोकस राहते, बँक्स महाग होतात. स्टॉक जे पण शेअर राहतात ते महाग होतात. आता पहिले तुम्हाला इन्व्हेस्ट करणं बेटर राहते, बट आता हा व्हिडिओ तर लेट येणार. आता सगळ्या गोष्टी फॉलो कशा करायच्या आहे, ट्रेड कसं करायचं आहे, कोणत्या AI जायचं आहे का? बघा, कोणताही जो AI जनरेटर वगैरे राहतो त्याच्यावरती ट्रेड नाही केला तर बेटर राहील. पहिलेही तुम्हाला 25 मध्ये पण AI खूप ऐकायला भेटलेला आहे. तर आता तुम्ही AIच्या बेसिसवरती ट्रेड कराल का? बिलकुल नाही. AIच्या बेसिस सोडून स्मार्ट मनी मॅनेजमेंट, स्मार्ट मनी कन्सेप्ट याच्यावरती ट्रेड करा, जे की बेटर राहील. AIच्या भरोसे आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे. हां, जो पर्सन AIच्या भरोसे ट्रेड करतो मग तो ट्रेडर नाही आहे, ठीक आहे. तो मग एक तर कुणाला अकाउंट हँडल देत आहे किंवा काहीतरी देत आहे. सिम्पल, ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपण ग्रोथचा प्लॅन करू की स्टेप बाय स्टेप आपल्याला ग्रोथ करायची कशी आहे. 2026 मध्ये एक प्रॉपर कॅपिटल घेऊन आपण ट्रेड करणार. प्रॉपर मनी मॅनेजमेंट, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, प्रॉपर मनी कन्सेप्टनी आपण ट्रेड करणार. आता या गोष्टी कशा करायच्या, जसं की फॉर एक्झाम्पल $1000 आपला कॅपिटल आहे, $1000 कॅपिटल आहे, तर पर ट्रेड आपण 1 to 2% ऑफ या कॅपिटल यूज करायचं. जसं की मी हरवेळेस तुम्हाला मनी मॅनेजमेंट सांगतो. अजून गोष्टी लक्षात काय काय ठेवायच्या. मेनली हा व्हिडिओ बनवत कशासाठी आहे मी, की आत्ता जो तुम्हाला फ्लो दिसत आहे गोल्ड सिल्वरचा, तुम्ही फ्लो बघितला असेल. आता याच्यात तुम्ही एक गोष्ट अजून एक नोटीस नसेल केली गोष्ट, कारण की तुम्हाला जे हाईपवाल्या गोष्टी आहेत ते तुम्ही हाईपवाल्या गोष्टी नोटीस करताय. बट ज्या गोष्टीचा हाईप नाही झालाय त्या गोष्टी तुम्ही नोटीस कराल का? बिलकुल नाही कराल. फॉर एक्झाम्पल, कोणती एक मोठी गोष्टचं काहीतरी साईडला न्यूज चालू आहे, बट ते तुमच्या लक्षात नाही आहे. तुमच्या लक्षात काय आहे? सिल्वर घ्या, सिल्वरचा रेट वाढत आहे. गोल्ड घ्या, गोल्डचा रेट वाढत आहे. तसं नाही आहे गाईज. कसं आहे, BTC कितीवरती होतं तुम्हाला माहिती आहे? BTC 2-3 महिन्यापूर्वी $1,50,000, $1,30,000 याच्यावरती होता. आत्ता BTC काय आहे माहिती आहे? $70,000, $78,000. आत्ता रनिंग आहे $78,000. किती कमी इम्पॅक्ट आलाय BTCचा तुम्ही बघू शकता. म्हणजे कुठेतरी काहीतरी ग्रोथ होत आहे, तर BTC इथेरम पडत आहे, क्रिप्टो पडत आहे. असं राहते. कोणता मार्केट काय क्रिएट करताय हे कोणाला समजत नाही आहे. कॉम्प्लिकेट झालेला आहे, सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेट झालेल्या आहे. हां, कॉम्प्लिकेट तर होणार आहे, मार्केट कॉम्प्लिकेट आहे, बट एवढा मोठा फ्लो येणं, एवढा मोठा क्रॅशेस येणं, एवढा मोठा डिमांड येणं, या गोष्टीवरती मग ट्रेडरनी ट्रेड कसं करायचं? ट्रेडरनी स्मार्ट मनीनी ट्रेड करायचा, स्मार्ट मनी कन्सेप्टनी ट्रेड करायचं. सिम्पली मी ती 2-3 टॉपिक्स लिहिलेले आहेत, त्या टॉपिक्सवरती मी तुम्हाला सांगतो. करन्सी पेअर्स जे आहे, 4-5 करन्सी पेअर्स अलग साईडला काढून ठेवा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गोल्डवरती ट्रेड करता, सिल्वरवरती ट्रेड करता, तुम्ही US ऑइलवरती ट्रेड करता, तुम्ही BTC वरती ट्रेड करता, तुम्ही इथेरमवरती ट्रेड करता, तुम्ही USD JP वरती ट्रेड करता, युरो JP वरती ट्रेड करता. अशा आपल्या करन्सी पेअर्स साईडला काढून घ्या, त्याच्यावरती ट्रेड करा. आता कॅपिटल वर्सेस स्किल्स गेम. कॅपिटल जो झाला त्या कॅपिटलला घ्यायचं. फॉर एक्झाम्पल $1,000 कॅपिटल आहे, त्याच्यासोबत स्किल्स मॅनेज करत राहायच्या. स्किल्स जे आहे आपल्या ते बरोबर मॅनेज झाल्या पाहिजे आणि त्या स्किल्सवरती आपल्याला ट्रेड करा. स्किल्स काय? आपल्या पर्सनल स्किल्स. तुम्ही ज्या स्किल्सवरती ट्रेड करत असेल, फॉर एक्झाम्पल मी प्राइस ॲक्शनवरती ट्रेड करतो, मी ब्रेकआउट्सवरती ट्रेड करतो, मी फेक ब्रेकआउटवरती ट्रेड करतो. असं सगळ्यांचा अलग अलग स्किल्स राहतात. तुम्ही ज्याही स्किल्सवरती ट्रेड करता त्या स्किल्स घेऊन चला. जसं की स्मार्ट मनी झालं, स्मार्ट मनीवरती आपण स्मार्ट मनी ट्रेड करतो. प्राइस ॲक्शन झालं. रिस्क मॅनेजमेंट काय करतो आपण? रिस्क मॅनेजमेंट आपण बरोबर करतो. रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर, जो पण आपण रिस्क मॅनेजमेंट, फॉर एक्झाम्पल जे पण पर्सेंटेज आपण सेट केला आहे त्या पर्सेंटेजच्या हिशोबाने आपण ट्रेड करतो, ठीक आहे. ते झालं रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट. आता ट्रेड सेट करायच्या दिवसाच्या ज्या ट्रेड सेट केल्या आहेत त्याच ट्रेडवरती ट्रेड करायचं आणि तेवढंच मनी मॅनेजमेंट अँड ट्रेड्स राहायच्या. त्याच्यावरती ट्रेड्स नाही गेल्या पाहिजे, त्याच्या खाली ट्रेड्स नाही गेल्या पाहिजे, त्याच्यावरती ट्रेड्स नाही गेल्या पाहिजे. जेवढा सेट केला आहे तेवढ्याच ट्रेड्सवरती तुम्हाला ट्रेड करायचं आहे. जो तुम्ही रिस्क मॅनेजमेंट सेट केलाय त्याच्यावरतीच तुम्हाला ट्रेड करत राहायचं आहे. आता अजून काय गोष्टी अवॉइड करायच्या? सिम्पली तुम्हाला काय करायचं? ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करा. नंतर आपला जोही माइंडसेट आहे तो माइंडसेट तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, आपण अगर कन्सिस्टन्सी ठेवली मार्केटमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्याला घेऊन चालायचं. आता नवीन मार्केट आहे, नवीन वर्ष आहे, तर काही एकदम वेगळं नाही होणार आहे. एकदम वेगळं काही होणार नाही. बऱ्याचशा लोकांना वाटत असेल काहीतरी वेगळं होणार आहे. बघा, स्टार्टिंगला जो फ्लो आलाय तो फ्लो कंटिन्यू राहू शकतो. मार्केट अपवर्ड डिरेक्शन राहू शकते, बट पॉसिबिलिटी आहे का सिल्वर कंटिन्युअसली अपवर्ड डिरेक्शन राहणार का? या सगळ्या गोष्टी शुअर नाही आहे. काहीच नाही. मार्केटमध्ये अगर टिकायचं आहे, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन ठेवायचं, डेली चार्ट अनालिसिस, डेली ट्रेड करत राहायचं, दॅट्स इट.
एकही दिवस 2 दिवस अगर तुम्ही मिस कराल, चार्ट मिस कराल, चार्टमध्ये काय मोमेंटम झाले, फॉर एक्झाम्पल एवढा मोठा फॉल आलेला आहे, हा फॉल कशामुळे आला, हा फॉलच तुम्हाला माहित नाही तर तुम्ही ट्रेड सेकंड डे कराल कसे? बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी मॅनेज करा, या गोष्टी सगळ्या गोष्टी घेऊन चला. 2026 मध्ये जसं की सध्या गोल्ड एवढा हाईप चालू आहे, गोल्डचा एवढा हाईप चालू आहे, बट त्याच जागेवरती BTC बघितला तर BTC पूर्ण क्रॅश आहे. अशा सगळ्या मोमेंटम्स आहे, सगळ्या मोमेंटम्स अलग अलग चालत आहे. काहीच नाही आहे, फक्त प्रॉपर ॲनालिसिस करायचं आहे, प्रॉपर ट्रेड करत राहायचं आहे, न्यूज चेक करत राहायची आहे, सगळ्या न्यूज चेक करत राहा टाईम टू टाईम, जेणे की तुम्ही ट्रेड करताना मी हे मानतो की तुम्ही सगळं ॲनालिसिस तुमचं बरोबर आहे, बट अगर एक न्यूज आली तर तुमचं सगळं ॲनालिसिस फेलही होऊन जाणार. त्यासाठी न्यूज येत आहे का बघा, न्यूज चेक करा. 2026च्या जेवढ्या न्यूज आहे काही चेक करा, काही डाऊट येते, काही क्वेरीज येते, कधीही मेसेज करा, मी तुम्हाला हेल्प करायला आहे. बस बाकी काही वेगळं नाही होणार आहे. मार्केट क्रॅश मोमेंटम आहे, मार्केटमध्ये मोमेंटम काय होत आहे सगळ्यांना समजत नाही, मला सगळ्या गोष्टी समजत आहे. तुम्हाला नाही समजत आहे की मार्केट काय मोमेंटम देत आहे, मार्केट कधी मोठा फ्लो देत आहे, डाऊन फ्लो देत आहे. या सगळ्या गोष्टी वॉरमुळे चालू आहे, या सगळ्या गोष्टी न्यूजेसमुळे चालू आहे. बट बाकीचे स्टेबल मार्केट्सही आहे, ज्या स्टेबल मार्केट्समध्ये आपण ट्रेड करू शकतो. जसं की करन्सी पेअर्स झाल्या, US ऑइलवर झाल्या, याच्यावरती आपण ट्रेड करू शकतो. असं नाही की आपल्याकडे मार्केट्स नाही, खूप मार्केट्स आहे आपल्याला ट्रेड करायला. आपण करन्सी पेअर, गोल्ड सिल्वर सोडून द्या, बाकीकडे ट्रेड करा. बघा मला सांगा, जिथे मार्केट स्वतःच खरं नाही आहे, म्हणजे मार्केट आज 8-10 हजार कमी आहे, उद्या जास्त होणार, ते असा मार्केटमध्ये ट्रेड करून काही अर्थ नाही जिथे सप्लाय डिमांडच बरोबर वर्क करत नाही. ठीक आहे, जोपर्यंत जो स्टेबल नाही होत तोपर्यंत ट्रेड नका करू. बाकी काही डाऊट राहते, काही क्वेरीज राहतात, कधी मेसेज करा. भेटूया इन द नेक्स्ट व्हिडिओ एव्हरीवन. अगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट अजून शेअर करा. अँड चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया इन द नेक्स्ट व्हिडिओ एव्हरीवन. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.